आपला पक्ष हा भाजपला एक प्रकारे पाठिंबा देणार, मदत करणार, जेणेकरून शिंदेच्या महापौर पदाचा जो दावा आहे तो कुठेतरी बाजूला राहील, जेणेकरून तुमचे जे नगरसेवक आहेत ते महापौर निवडीच्या वेळी अनुपस्थित आहेत. बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात. या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है. म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते. पण एक सांगतो की कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक. मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही. गेले किमान 25 वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य, बाळासाहेब ठाकरेंचंच राज्य. त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना. तेव्हा त्यांचे जे काही भाषण देणारे माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्चं आहे. मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, मुंबईत काँग्रेसनं चले जावची घोषणा केली, इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे, तेव्हा मोदी विधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता. अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो. रावसाहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही, बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही. आता आम्ही फक्त मजा बघतो. कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे. म्हणजे कोण कोणाला घाबरते? सरकार आहे. अहो, सरकार तुमचं आहे. मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे. म्हणजे मला गंमत वाटते. आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला, किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू. कल्याण डोंबिवलीतले 2 तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी. मग घेऊ द्या ना. त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेचा, जात असतील. सत्ता स्थापनेसाठी. बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल. आमचे 11 नगरसेवक आहेत. मनसे आणि मनसे स्वतंत्र गट आहे. अच्छा, हा 11 तुमचे आहेत. बरं, 11 आणि 5 आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल? एकत्र असा गट असेल? नाही, स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल. 2 स्वतंत्र पक्ष आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना, आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही. नाही, पण कल्याण डोंबिवलीमध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने नाही करू द्या ना. त्यांना मदत लागेल अन्य पक्षाची. बघा, अशा मदत वेळेस म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाजपलाही माहिती आहे. म्हणजे हे केडीएमसी मध्ये होते. केडीएमसी मध्ये म्हणतो नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात.